नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. या व्हिडिओच्या माध्यमातून जे राज्य शासकीय कर्मचारी आहेत, ज्यांचा 10वीमध्ये हिंदी विषय नव्हता किंवा मराठी भाषा विषय नव्हता, होता परंतु प्रथम भाषा म्हणून मराठी विषय नव्हता, त्यांना मराठी भाषा, ज्यांचा हिंदी नव्हता त्यांना हिंदी भाषा परीक्षा देणे अनिवार्य आहे. ही परीक्षा भाषा विभागामार्फत घेतली जाते आणि ही परीक्षा उत्तीर्ण केल्याशिवाय आपल्याला वेतनवाढी मिळणार नाहीत. यात मराठी आणि हिंदी परीक्षाबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. या दोन्ही परीक्षेसाठी आम्ही पेड कोर्स सुरू केलेला आहे. त्याची ग्रुप लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून आपण ग्रुप जॉईन करू शकता. तसेच ज्यांना कोणाला लिंक सापडत नसेल त्यांनी कमेंट करा लिंक, त्यांना कमेंट बॉक्समध्ये लिंक शेअर केली जाईल. तर हिंदी भाषा परीक्षाबद्दल भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा ही महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अखिल भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी व राज्य शासनाच्या सेवेतील राजपत्रित अधिकारी तसेच अराजपत्रित कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजे राज्य शासनातील सर्व कर्मचाऱ्यांना ही हिंदी तसेच मराठी भाषा ज्यांचा विषय नव्हता त्यांना उत्तीर्ण करणं अनिवार्य आहे. सदर परीक्षा ही प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यास शासकीय सेवेत रुजू झाल्याच्या दिनांकापासून 3 वर्षाच्या मुदतीत उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजे जॉईन झाल्यानंतर 3 वर्षापर्यंत मुदत आहे आणि या 3 वर्षामध्ये आपल्याला ही परीक्षा उत्तीर्ण करायची आहे. वर्षातून 2 वेळेस एकदा जून आणि एकदा डिसेंबर या कालावधीत ही परीक्षा आयोजित केली जाते. त्यासाठी फॉर्म कसा भरायचा, चलन कसं भरायचं आणि काय काय डॉक्युमेंट लागतील, फॉर्म कुठे पाठवायचा याची सर्व माहिती आम्ही आमच्या पेड कोर्समध्ये देत आहोत. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर 3 वर्षामध्ये ही भाषा विभागाची परीक्षा उत्तीर्ण करणं अनिवार्य आहे. ही भाषा विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर आपल्या वेतनवाढी या रोखल्या जातात आणि जोपर्यंत आपण ही परीक्षा पास होत नाही तोपर्यंत त्या मिळत नाहीत. जेव्हा आपण परीक्षा पास होऊत त्या दिनांकापासून या वेतनवाढी लागू होतील, पण मागची बाकी ही निघत नाही. तिथून पुढेच इन्क्रिमेंट लावून तिथून पुढची पगार ही काढली जाईल. तर राज्य शासनातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ही भाषा विभागाची हिंदी तसेच मराठी ज्यांचा विषय नव्हता त्यांना ही परीक्षा पास करणं अनिवार्य आहे. या संबंधात आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचं उत्तर आपल्याला तिथे दिले जाईल. तसेच ग्रुप जॉईन करून तिथेसुद्धा आपल्या प्रश्नाचं समाधान केलं जाईल. त्यानंतर पुढे परीक्षेत सूट मिळण्याबाबतची तरतूद. तर काही अशा अटी आहेत ज्या जर पूर्ण केलेल्या असतील तर या हिंदी परीक्षेमधून सूट दिली जाईल. यामध्ये माध्यमिक शालांत परीक्षा हिंदी या विषयासह उत्तीर्ण झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना हिंदी भाषा निम्न श्रेणी व उच्च श्रेणी परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट अनुज्ञेय आहे. म्हणजे ज्यांचा 10वीमध्ये हिंदी विषय होता त्यांना ही परीक्षा देण्यापासून सूट आहे. तर निम्न श्रेणी आणि उच्च श्रेणी ते 2 प्रकारच्या परीक्षा आहेत. या कोणासाठी आहेत ते पण इथे आपण पाहू. तर ज्यांचा स्केल 19,900 आणि त्याखाली आहे त्यांना हिंदी भाषा निम्न श्रेणी परीक्षा द्यायची आहे. याबाबतचा शासन निर्णय 1955 आहे. ज्यांना कोणाला तो पाहिजे असेल त्यांनी ग्रुप जॉईन करून हा शासन निर्णय घेऊ शकता. ज्यांचा स्केल 19,900 व त्याखाली आहे म्हणजे आत्ताचा S6 ज्युनियर क्लर्कचा स्केल त्यांना हिंदी निम्न श्रेणी परीक्षा देणे अनिवार्य आहे. आणि त्यावरती ज्यांचा स्केल आहे 19,900च्या वरती त्यांना हिंदी भाषा उच्च श्रेणी परीक्षा द्यायची आहे. या व्यतिरिक्त जर आपला ऑफिस जी परीक्षा द्या म्हणत असेल तर ती परीक्षा द्यायची आहे, कारण हिंदी भाषेचा सूटचा आदेश आपला ऑफिसच काढणार आहे. नियमानुसार या प्रकारे हिंदी निम्न आणि उच्च श्रेणी द्यायची आहे. आणि ज्यांचा 10वीला हिंदी विषय होता त्यांना हिंदी भाषा परीक्षा देण्याची गरज नाही. त्यानंतर पुढे वर्ग 3 मधील तांत्रिक व बिगर तांत्रिक स्वरूपाच्या ज्या पदांच्या सेवा प्रवेश नियमानुसार त्या पदावरील नियुक्तीसाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असण्याची गरज नाही अशा पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेतून सूट देण्यात अनुज्ञेय आहे. म्हणजे काही तांत्रिक व बिगर तांत्रिक स्वरूपाची पदे आहेत ज्यांना ही हिंदी भाषा परीक्षा देण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. ही पदे दिनांक 21 जून 1982च्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट आहेत. आपण हा शासन निर्णय डाउनलोड करून पाहू शकता की यामध्ये कोणती पदे आहेत. तसेच आपली जी ऑर्डर असते, आपला जो नियुक्ती आदेश असतो त्यावर सुद्धा ते मेन्शन केलेलं असतं, ती सुद्धा पाहून घ्या. परंतु सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना
ही परीक्षा देणं अनिवार्य आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. काही पदे असतील तर ती या शासन निर्णयामध्ये आहेत. ते आपण शासन निर्णय क्रमांक हिंदी भाप 1081/305/20 दिनांक 21 जून 1982चा शासन निर्णय डाउनलोड करून तेथून आपण पाहू शकता. त्यानंतर पुढे अखिल भारतीय सेवेतील म्हणजे IPS, IAS, IRS अधिकाऱ्यांनी परीक्षाविधीन कालावधीत राष्ट्रभाषा हिंदीची परीक्षा उत्तीर्ण केली असल्यास महाराष्ट्र राज्यात वर्ग झालेल्या अधिकाऱ्यांना शासनाने विहित केलेल्या हिंदी भाषा परीक्षेतून दिनांक 17 डिसेंबर 1983च्या पूर्वलक्षी प्रभावाने सूट देण्यात आली आहे. म्हणजे जे राज्य शासनात जॉईन झालेले IAS, IPS अधिकारी असतील तर त्यांनी त्यांच्या परीक्षाविधीन कालावधीत राष्ट्रभाषा हिंदीची परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर त्यांना ही परीक्षा देण्याची गरज नाही. हे IAS, IPS या अधिकाऱ्यांसाठी आहे. आपल्या वर्ग 3, वर्ग 2 अधिकाऱ्यांसाठी ही हिंदी भाषा देणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे ज्या कर्मचाऱ्यांच्या वयाची 45 वर्ष पूर्ण होतील अशा कर्मचाऱ्याला विहित हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट अनुज्ञेय राहील. म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांनी वयाची 45 वर्ष पूर्ण केली असतील त्यांना ही हिंदी भाषा परीक्षा देण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. त्यांना परीक्षा देण्याची गरज नाही. परंतु जे नवीन लागलेले कर्मचारी आहेत, कमी वयात लागलेले आहेत, त्यांनी 45 वर्ष होण्याची वाट बघणं म्हणजे खूप चुकीचं ठरलं. इतक्या वर्षाचे इन्क्रिमेंट म्हणजे त्यांचं खूप नुकसान होईल. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा पास करण्यासाठी खाली ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून जॉईन करा. सर्व साहित्य आवश्यक मार्गदर्शन त्या माध्यमातून आपणास केलं जाईल. त्यानंतर पुढे हिंदी हा संयुक्त विषय घेऊन तसेच 50वा 100 गुणाचा हिंदी स्वतंत्र विषय घेऊन माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उच्च परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यतदर्थ मंडळाची हिंदी भाषा परीक्षेतून दिनांक 11 डिसेंबर 1983 पासून पूर्वलक्षी प्रभावाने सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे 50 विषयाचा हिंदी आणि 50 विषयाचा संस्कृत किंवा 50 हिंदी किंवा 50 इतर विषय असा घेऊन जर 50-50मध्ये जर उत्तीर्ण केलं असेल तर त्यांनासुद्धा इथं सूट देण्यात आलेली आहे. हा 1 डिसेंबर 1984चा शासन निर्णय आहे. तो सुद्धा पाहिजे असेल तर ग्रुप जॉईन करा, तिथून आपण हा शासन निर्णय मिळवू शकता. त्यानंतर पुढे परीक्षा उत्तीर्ण झाल्यास सूट न मिळाल्यास दंडाबाबतची तरतूद. जे शासकीय कर्मचारी विहित मुदतीत किंवा त्यांच्या वयाची 45 वर्ष पूर्ण होईपर्यंत या परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत, त्यांची वार्षिक वेतनवाढ विहित मुदत संपल्यानंतर ही परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत किंवा वयाची 45 वर्ष होईपर्यंत रोखण्यात येतील. म्हणजे जे शासकीय कर्मचारी या परीक्षा पास करणार नाहीत त्यांना वयाच्या 45 वर्षापर्यंत कोणतीही वेतनवाढ मिळणार नाही. 45 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना आपोआप सूट मिळेल. हा दिनांक 10 जून 1976चा शासन निर्णय आहे. म्हणजे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ज्यांचा 10वीमध्ये हिंदी विषय नव्हता त्यांना हिंदी भाषा देणं अनिवार्य आहे. तसेच मराठी विषयाच्या बाबतीत ज्यांचा प्रथम भाषा मराठी विषय नव्हता म्हणजे फर्स्ट लँग्वेज पाहिजे, जे आपलं मार्कशीट आहे यामध्ये विषयाची सूची असते त्यामध्ये 1 नंबरला मराठी पाहिजे. जर 2 नंबरला किंवा 3 नंबरला असेल तर तुम्हाला मराठी भाषा द्यावी लागेल. आणि मराठीच्या बाबतीत 19,900 वरच्या स्केलवरील जे कर्मचारी आहेत म्हणजे S6च्या वरती तर त्यांना दोन्ही परीक्षा द्यायच्या आहेत. अगोदर निम्न पास करायची आहे आणि नंतर उच्च मराठीसाठी दोन्ही पास करायचे आहेत. हिंदीसाठी केवळ कोणतीही एकच परीक्षा स्केलनुसार पास करायची आहे. परंतु जे उच्च श्रेणी म्हणजे हायर ग्रेडमध्ये येतील 19,900च्या वरती त्या सर्व कर्मचाऱ्यांना 2 परीक्षा पास करायच्या आहेत. एक मराठी निम्न श्रेणी आणि दुसरी मराठी उच्च श्रेणी, अशा एका पाठोपाठ एक अशा 2 परीक्षा पास करायच्या आहेत तर त्यांना मराठीतून सूट मिळेल. शिवाय आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. या सर्व कोर्ससाठी आम्ही या सर्व विषयासाठी एक मार्गदर्शन ग्रुप सुरू केलेला आहे. तो आपण लिंकमधून जी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.